स्वर्गीय प्राध्यापक वसंतराव अभ्यंकर विज्ञान जत्रा आज या डोपीवाला प्रांगणात होत आहे आणि त्यानिमित्ताने मालवण एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि डोपीवाला हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्रीयुत डी.एस. खानोलकर या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रशालेतर्फे मी त्यांचं स्वागत करतो। सर, ही विज्ञान जत्रा हा जो कार्यक्रम आहे तो आमच्या प्रेक्षकांना जरा सांगा, ही कल्पना तुमच्या डोक्यात कशी आली मालवण एज्युकेशन सोसायटीच्या आणि त्याचं व्यापक स्वरूप काय आहे? मालवण एज्युकेशन सोसायटीचे वेगवेगळ्या ज्या शाखा आहेत, डोपीवाला हायस्कूल असेल, जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल असेल, दरवर्षी वेगवेगळे उपक्रम संपन्न करत असते आणि त्यातला हा विज्ञान जत्रा हा उपक्रम आपल्याकडे दरवर्षी विज्ञान प्रदर्शनं होत असतात आणि या विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग गेली काही वर्ष हा कमी होत चाललेला आहे। मग हा विद्यार्थ्यांचा सहभाग कसा वाढवता येईल या दृष्टीने मालवण एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा झाली आणि त्यामध्ये मालवण एज्युकेशन सोसायटीचं विशेष म्हणजे याच्यामध्ये जे माजी विद्यार्थी आहे हे सगळेच आमच्या सर्व उपक्रमामध्ये अतिशय सक्रिय असतात। आपल्या विज्ञान जत्रेच्या कार्यक्रमाची संकल्पना आणि त्याचा जो उद्देश आहे हे साध्य करण्यासाठी स्वर्गीय प्राध्यापक वसंतराव अभ्यंकर यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव डॉक्टर महेश अभ्यंकर यांनी अशा प्रकारचा विज्ञान जत्रा हा कार्यक्रम शाळेमध्ये साजरा करण्यात यावा आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी आणि भविष्यामध्ये हे विद्यार्थी वैज्ञानिक दृष्टिकोन घेऊन या प्रशालेतून बाहेर पडावे आणि यशस्वीपणे त्यांनी वाटचाल करावी अशा एका उद्देशाने गेल्या 4 वर्षापासून हा विज्ञान जत्रा उपक्रम सतत आमच्या प्रशालेमध्ये संपन्न होत असतो। हे त्या उपक्रमाचं 5वं वर्ष आहे। सर, आणि परिसरातील शाळांना किंवा विद्यार्थ्यांना याचा कितपत फायदा होताना दिसतो आहे? मालवण परिसरातील किंवा मालवण केंद्रातील सर्व प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा या उपक्रमामध्ये इथे येऊन त्या उपक्रमाला भेट देतात आणि या उपक्रमाचा आनंद घेताना आम्ही गेली 4 वर्षे पाहत आहोत। आणि या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य म्हणजे विज्ञानप्रेमी, विज्ञान शिक्षक, विज्ञान संस्था असं कोणाचं आपल्याला मिळालं आहे का? या कार्यक्रमासाठी दरवर्षी आम्हाला सहाय्य करणारी विज्ञान संस्था म्हणजे देरुपाची वसुंधरा विज्ञान केंद्र यांचं दरवर्षी आम्हाला या कार्यक्रमासाठी सक्रिय सहभाग त्यांचं सहकार्य लाभत आलेलं आहे। त्याशिवाय सांगायचं झालं तर विद्यार्थ्यांच्या प्रतिकृती तयार करण्यासाठी त्यांचे पालक आणि समाजातील इतर व्यक्तीही समूह या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांना मदत करत असतात आणि त्यांच्या प्रतिकृती अशा प्रकारे कशा उत्कृष्ट होतील यासाठी सतत काळजी घेत असतात। धन्यवाद सर। थँक्यू। Hi guys. तर आपल्याला असे आजार होऊ शकतात म्हणजे
आपले कामे करू शकतो. किराणा येऊ का या किराणा येऊ या किराणा असं एकाच बरं काय माशांच्या एक्सक्रिशन म्हणून सेपरेट द्रव तयार होतो, मिनरल युक्त पाणी तयार होतं. मग अशा पाणीचा वापर करतो तेव्हा 4 पटीनं जास्त
आणि कमी प्रमाणात हे आणि पूर्णपणे नॅचरल आता काय व्हिडिओ करतो हो अजून या कळतं की ते कोण हे सुरुवात व्हायची वेळ यायला आणि नुसतं चिकन आहे चिकन म्हणतो फेमस अध्यक्ष टाइम लागतो विचारतो या प्रोजेक्टमध्ये एक जनरेशन बाय वेस्ट मटेरियल जेव्हा जम्पिंग यार्डमध्ये जेव्हा जम्पिंग यार्डमध्ये जी मटेरियल जाळलं जातं वेस्ट जाळलं जातं पण उपयोग काही होत नाही सोलर एनर्जीच्या पुन्हा पेण्याच्या उपयोगाने याची उष्णता आम्ही सोलर एनर्जीमध्ये घेऊन ती आम्ही जाळू शकतो. तिथे तुम्ही पाहू शकता की इथे घरात वापरण्यासाठी उपयोग केलेला आहे आणि जो आम्ही ब्लॉक पेटवला ते सोलर एनर्जीच्या मदतीने इथे 4007चा ड्रायव्हर लावून ही एनर्जी आम्ही स्टोअर केलेली आहे बॅटरीमध्ये आणि त्यामधून आता हा स्टार्टर आता उष्णतेमुळे स्टार्टर गरम झाला आणि ब्लॉककडे सिग्नल पोहोचला आहे की आता आपण जी सेव्ह केलेली एनर्जी आहे ती आपण वापरू शकतो आणि युजफुल झाल्यानंतर हे ब्लॉक लो होतो त्यामुळे आणि जेव्हा ह्या थंड होईल तेव्हा ब्लॉक थंड होणार आणि हा प्रोजेक्ट आपण प्रत्येक शहरामध्ये लावू शकतो आणि आपल्याला उभारवायला मात्र 60 रुपयाचा खर्च आलेला आहे आणि युजफुल प्रोजेक्ट आहे फॉर लिव्हिंग ऑर्गॅनिझम.